काय नाव बेटा तुझं? रेणुका. रेणुका मुची रेणुका माऊली अल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माऊली, अल्पवृक्षाची सावली. रेणुका कोण्या वर्गात आहेस? पहिल्या वर्गात. रेणुका, देशाच्या राष्ट्रपतीचं नाव काय? द्रौपदी मुर्मू. द्रौपदी मुर्मू. धन्यवाद. टाळ्या वाजवा तिच्यासाठी. सलाम बेटा तुझ्या हिंमतला. पुस्तक घे. तुला काय व्हायचं आहे मोठं झाल्यावर? डॉक्टर. डॉक्टर. डॉक्टर मॅडम घे. माईक ठेवून द्या बसून जा. पावर लेकर. अरे या लेकर इले आणत जा कीर्तनात हरिपाठात. इकडे येत नाही तो लेकर. हल्ली लय विचित्र काम झालं. त्याच्या बापाईली विनंती, तुमच्या पोट्ट्याच्या मोबाईलमध्ये 2 GB नेट आहे दिवसाले. नाही हसू नका. माझ्या खराब आहे. त्याचा मोबाईल खोलून पाय. त्याच्या मोबाईलमध्ये वेळेच्या आत तुमच्या लेकराच्या मोबाईलमधलं 2 GB नेट खलास होऊन राहिलं. मग आता ते डाउनलोड तरी काय करून राहिलं? ऑनलाईन रामायण पाहून राहिला का तो? ते ऑनलाईन महाभारत पाहून राहिला. बापाले विनंती, पोट्ट्याच्या मोबाईल तपासा. त्याच्यात चुकीचं निघाला होतो सो कुत्र्यासारखा हा ना. मोडलं चलीन, टेन्शन नाही याचं. आपलंच होय. आपलं म्हणजे तुमचंच होय. त्याला जरूर मारा, पण फायदा मारण्याचा अधिकारी तो बाप जो स्वतः इज्जतदार असेल. पोट्ट्याच्या मोबाईलमध्ये चुकीचं दिलं म्हणून पोट्ट्याला बापानं खूप मारलं, पण चुकून तुमच्या पोरानं तुमचा मोबाईल हाती घेतला. अरे तिन्यानं राहिला. तुमच्या मोबाईल मध्ये सत्यानाश नसला पाहिजे. इमानदारीने प्रार्थना करतो मी तुम्हाला. भीक मागतो. बिघडले प्रीत जनतेचे चरित्र वासनी सारी मंत्र द्या राष्ट्रधर्माचा, मंत्र द्या राष्ट्रधर्माचा. सुरत्वे टाळल्या धोका राखिते अंग साधना. शक्तिया बुद्धिया रूपा जायला देश निर्भय राजा आनंदा समता. काका वापस आले राजा तुम्ही. धन्यवाद. राजा मला वाटलं गेले तुम्ही. शपथ नाही बाय. तुम्ही ना उठत रातभर. बरं बंद करू का? 11 वाजले. 12च कुठून आणलं बाबा? मी इमानदारीने पाहायला लागतो तुमच्या. लोट नका 12 नाही. मी तुम्हाला वेळेत थोडं लोट नका तुम्ही. मी या 2 दिवसात जवळपास 2000 किलोमीटर फिरलो या 3 दिवसात. पहिले होतो यवतमाळहून गेलो नागपूर, नागपूरहून गेलो काल पंढरपूरच्या पुढे होतो पेहे नावाचं गाव. पेहे तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. गावाचं नाव काय? पेहे. बरं गावही नाही त्याच्यात, पेहे फक्त. हे विशेषच गाव आहे का पेहे. आणि त्या गुगलवर टाकलं मॅपवर. बरं ते गाव होतं त्या गावातून 6 किलोमीटर. आणि त्या मॅपनं दाखवलं चुकीचं. थोडसा पुढे गेलो ते कधी चुकीचं दाखवते. आणि रस्ता भाऊ असा खराब. त्या मॅपनं नेऊन टाकला. एवढाले गड्डे रस्त्याले. ते फोन कार्यक्रमावाले आम्हाला म्हणे तुम्ही खोटं बोलून राहिले. तुम्ही या गावातून निघाले. अरे म्हटलं भाऊ त्याच गावात आवणार आहे. त्या गावातून निघालो ना. 1 घंटा लागला 4 किलोमीटर रस्ता जायले. तर तिकडून गेल्यानंतर त्या गावातले काय म्हणे महाराज तुम्ही त्या खराब रस्त्यानं आले. तुम्ही जर इकडल्या रस्त्यानं आले असते की नाही म्हणे हा 1 नंबर रस्ता होता म्हणे. 6 किलोमीटर 6 मिनिटात पुरले असते म्हणे. मग कार्यक्रम सरल्यावर या रस्त्यानं गेलो. या रस्त्यानं लागले मला 30 मिनिटं. म्हटलं का मस्त रस्ता आहे हा. 1 नंबर काम आहे म्हटलं हे. मावशी या देशाला स्वातंत्र्य मिळून कधी वर्ष झाले? भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? बरोबर किती? 1900 किती ऑगस्ट? 15 ऑगस्ट 1947. 75 वर्ष झाले भारताला स्वातंत्र्य मिळून. या देशातला वाद कोणता आहे माहिती आहे तुम्हाला? सगळ्यात मोठा वाद कोणता आहे? देश हिंदू मुसलमान जातीयवाद हा वाद नाही या देशात. या देशातला सगळ्यात मोठा जर कोणता वाद असेल तर या देशातला सगळ्यात मोठा वाद आहे गरिबी आणि श्रीमंतीचा. गरिबी आणि श्रीमंत. तुमच्या छातीवर हात ठेवा, स्वतःच्या मनाला प्रामाणिकपणे प्रश्न विचारा. एक आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत असणारे आपले नातेवाईक आपल्याला भाव देतात काय?
कोण्या जातीला साठून मरून राहिले तुम्ही? एक बरं बाकीचे धर्म सोडून द्या, एकच धर्म पकडू आपण, हिंदू. एक धर्म, त्याच्यात अनेक जाती, तेली माडी कोडी नावी, बरोबर? त्या एका जातीत 12.5 जाती. त्यातले काही जण म्हणतात हे आमच्या याच्यात बसत नाही, त्या आमच्यापेक्षा खालचे आहेत. अबे काय लेखा, मी इमानदारीने प्रार्थना करतो तुम्हाला. जात जे कधीच नाही जात त्याला म्हणतात जात. जात फात धर्म, अरे शिका, मोठे व्हा, एकत्रित या. पहिले गाव. तुकडोजी बाबा सांगायचे, या भारतात बंधू भाव नित्य वसुदे देवरची साधी. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची साधी. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे. म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे. आईच्या शपथनं भीक मागतो, गडबड करू नका. मी 15-20 मिनिटं तुमच्याशी चर्चा करेन. उभे असणारे याचे तर लाख धन्यवाद. इमानदारीने बा राजे, कोण्या जन्मात फेळावं तुमचे उपकार राजे. बरं, आय लव्ह यू तुम्हाला सांगतो मी. मजा नाही या पाय हल्ले नाही राजा जागेवरचे. उभे तर उभे राहा, धन्यवाद देतो मी तुम्हाला. अरे आले हे उपकार राजा, कोण नाही येत कोणासाठी. इलेक्शनच्या सभा झाल्या, 500-500 रुपये देऊन लोक बोलवा लागले. तुम्ही येता आमच्यासाठी, उपकार आहेत तुमच्या आमच्यावर. का आम्ही विद्वान आहो काय? तुम्ही विद्वान आमच्यापेक्षा. अति असला म्हणजे विद्वान असते, कोण सांगितलं तुम्हाला? डोक्यात नाही गेल्याचं हे. माझ्यापेक्षा कित्येक पटीनं विद्वान तुम्ही या. मला तरी 15 वर्ष झाले मी कीर्तन करून राहिलो. माझ्यासारखे असे काही मातीत घातले तुम्ही. तुम्ही काय साधे आहा काय? ही कला आहे. कीर्तन ज्याच्या वर्षावर करतो ते कला आहे. हे बाय, 2 खंजरे 4 खंजरे एका ठिकाणी आणले, ओरिजिनल याच्यात कवालीची ढोलक वाजते. एका मिनिटात घेऊन जात तुम्हाला कवालीच्या प्रोग्राम मध्ये. 4 खंजरे एका ठिकाणी आणले, ओरिजिनल कवाली. कवालीचा प्रोग्राम सुरू होते रात्री 12च्या पुढे. 12 वाजेपर्यंत स्वरच नाही लागत. सांगून आले 12 वाजता लागते स्वर द्यायचा. आवाज बढाव थोडासा. ऐसा कवाल काही ते ऐसा मै नाही कहता. वाजला इको नका ठेवू. झाले यायचं सुरूच नाही झालं अजून. वाजले 2, झालंच नाही सुरू. डबल करते. सगमा मारले 4, झालंच नाही सुरू. मग 5 वाजता डबल पिकअप घेते. जो 5 वाजता आलेला असते तो करते खालून वा. त्याच्याच बाजूनं 12 वाजतापासून आलेला असते. यानं 5 वाजता वाल्यानं जसं वा केलं तसं तो 12 वाजतापासून बसलेला त्याला सांगते वा नाही, फक्त आज करून राहिला. आजच्या पुढे गेलाच नाही. आ करते न थांबते. मी 12 पासून बसला होणार. मग करते कवाल्या सुरू. की दूध में शक्कर मिलावे तू सी खीर कहती है. वाह कवाल, बोलो उस्ताद. क्या आवाज में जान है तुम्हारी. की दूध में शक्कर मिलावे तू सी खीर कहती है. अगर मोहब्बत में जूते खाओ तू से तकदीर कहती है. उससे क्या मिटाए दुनिया जिसे अपने नवाजा. ख्वाजा जी उसका मिटाए दुनिया उसे अपने नवाजा. नब्ज से कदम पे तेरे, नब्ज से कदम पे तेरे ये गुलाम चल रहा. तेरी रहमत सरे आम चल रहा है. मुझे भी कमी नहीं है. कला आहे. काही वाद्य वाजते. एक दिवस रेल्वेचा आवाज काढलायचे. रेल्वे